रोज भांडणं आमच्या होतात त्यांच्याशी, रोज ते ऐकत नाही. आम्ही परवाच्या दिवशी कुठं ते SP होऊन कंप्लेंट वगैरे आम्हाला जमता टिकत आम्ही त्यांना जमता टिकत नाही. त्यांचा व्यवसाय आम्ही त्यांना सांगितलं तुमचा व्यवसाय काय आहे ना तो तुम्ही करा, त्याच्याशी आपला आहे ना आमचा टेम्पो व्यवसाय आहे ना सगळ्याचा पहिल्यापासून जो चालू आहे तसंच चालू राहू दे. प्रत्येकाने आता एक दोन गाड्या घेतल्या जातात, ते काय प्रत्येक साईडवर गेली तर ते सिमेंट वाळू तेच ओढतात स्टील तेच ओढतात. मग आम्हाला इकडे स्टँडवर आम्ही राहून आम्हाला धंदाच होत नाही. त्यांना काय सांगितलं म्हणजे असे 4 सुद्धा मिटिंग झाले, त्यांना समजवता दिलं तुम्ही तुमचा धंदा करा, आम्ही आमचा धंदा करतो. शेवटपर्यंत कालपर्यंत त्यांनी आमच्या समोर मिटिंग घेऊन त्याने सांगितलं एक आमची गाडी चालवते, आता घेतलीच गाडी तिथपर्यंत आम्ही ठीक आहे म्हणून सांगितलं. ते पण आम्ही मान्य केलं ते एक चालवा म्हणून, तरी पण ते आमच्या अजून गाड्या चालवत नाहीये आणि सगळं हाच मी जानेवारी 35 येणार त्यावेळेला सुट्ट्या आणि भाई पण काय सांगतो मी लोकांची म्हणजे वेगळे राजकारण नंतर हा माझा माणूस मी त्याच्याकडे आहे मी त्याच्याकडे आणि परत एक गुण आहे ना माझ्या गुण काय करणार पाहिजे भाई मी पोलीस स्टेशन मध्ये मी तुला कापून टाकलं पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं मी रेकॉर्ड पण आहे याच्याकडे तानाजी पाटील बघ तुमच्याकडे बघून आम्ही गप्प राहतो. तानाजी पाटीलची तुम्हाला माहिती आहे पारंपरिक आम्ही हा धंदा आम्ही आपला धंदा एकच आहे. बोलतो मुकदम लेबर मुकदम म्हणून तुम्ही तो धंदा करा, लीक माणसं करा, पण आमचा हा धंदा आहे तो आम्ही करतो. भाई आता रोलर पण घेतले त्यांनी आमचे लोक राहिले. हा नार्वेकर मसालेवाला त्याचा रोलर बंद राहिला, यांच्याने आपले रोलर घेतले. ट्रॅक्टरने पण तोच धंदा करतात. ट्रॅक्टर त्यांचे प्रत्येकाने ट्रॅक्टर आणलेले आहेत, त्यामुळे आता स्थानिकांना आम्हाला सिमेंट वाळू खडी काय नाही भाई तुझा तोपर्यंत लक्ष ट्रॅक्टर हा होत नाही तिकडे स्वस्त मिळतो आम्हाला, त्याला काय पासिंग वगैरे काय करत नाही. ते आमच्या इकडे धंदा करतात. आमचे गुड्स कॅरियरची गाडी जोपर्यंत तुम्ही इथे आहे तुमचं लक्ष आहे तोपर्यंत चालणार नाही तर म्हणत नाही इकडे. आता काय पटेल नाही घ्यायच्या 2 तारीखला येणार आहे 2 जानेवारीला. तुम्ही 4 जानेवारीला मी मिटिंग लावतो. ओके ट्रॅक्टर वगैरे जप्त करा. तुम्ही लक्ष दिलं पाहिजे.